प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत ज्या गोष्टी मीरा आणि अंबिकाला समजलेल्या आहेत आणि त्यावरून आता मीरा, अंबिका, अथर्व शिवनाथपर्यंत पोहोचतात. एकतर त्यांना रुद्रकेतूचा मृतदेह सुद्धा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर रुद्रकेतूच्या मृतदेहावर आता अंत्यसंस्कार सुद्धा मीरा, अथर्व करणार आहेत. कारण की मंजिरी रुद्रकेतूचा मृतदेह हा नष्ट करू शकत नसते. तिला त्यामध्ये यश मिळतच नाही, कारण की नियतीच्या मनामध्ये काहीसा वेगळाच खेळ सुरू असतो. आणि आपण पाहतो की मीरा आणि अंबिकाला देवी आईची सुद्धा साथ असते, कारण की मंजिरीचे जे कृत्य आहेत ते मात्र नियतीच्या विरोधात आहेत. जे काही मंजिरी स्वप्न पाहतीये ते तिचे कधीच पूर्ण होणार नाहीत आणि त्यासाठी मीरा, अथर्व, अंबिकाला एकत्र येणं आवश्यक आहे. अथर्वला माहीत नाहीये की मीरासोबत कोणती शक्ती काम करते, कारण की आत्तापर्यंत अथर्वच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मीराने दिलेली नसतात. परंतु आता ती वेळ आलेली आहे असं अंबिका स्वतःहून मीराला सांगते आणि त्यामुळे मीरासुद्धा धाडस करणार आहे अंबिकाबद्दलचं सत्य अथर्वला सांगणं. परंतु त्या अगोदर आता शिवनाथचा शोध घेणं जास्त महत्त्वाचं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. परंतु प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की माया तसेच आता नर्मदा सुद्धा या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त घाबरलेल्या आहेत, कारण की घरामध्ये आपल्या काय सुरू आहे हेच त्यांच्या विचाराच्या पलीकडचं असतं. इकडे मीरा खेळ खेळतीये आणि इकडे मंजिरीचे वेगळेच डाव सुरू आहेत हे मायाला कळालेलं असतं. त्यामुळे आता आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे, कारण की जो मृतदेह घरामध्ये आहे त्याचा आत्मा आपल्याला नक्कीच त्रास देऊ शकतो, कारण की अथर्वसुद्धा तो मृतदेह तिथे घेऊन जाण्यासाठी आला होता. म्हणजे यांचं काय सुरू आहे हेच कळत नाही आहे आणि त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे असं माया आणि नर्मदा बोलत असतात. आणि तेवढ्यातच तिथे मंजिरी येते, कारण की मंजिरीला तो मृतदेह नष्ट करायचा आहे, यासाठी तिला माया आणि नर्मदाची मदत लागणार आहे. परंतु माया आणि नर्मदा या गोष्टीला नकार देतात आणि त्यानंतर नर्मदा म्हणून सुद्धा दाखवते. ती म्हणते, वहिनी, हे सगळं काय सुरू आहे? कारण की दादा गेल्यापासून घरातली जी अशांतता आहे त्याचं कारण काय आहे आणि हे सगळं कशासाठी सुरू आहे? मृतदेह आपल्या घरामध्ये कोणाचा आहे आणि ती व्यक्ती कोण आहे ज्याला तू नष्ट करण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा मात्र मंजिरी म्हणते की नर्मदा, हे प्रश्न तू मला विचारण्याची हिंमत कशी करू शकतेस? तुला या घरात राहायचंय ना? असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता मात्र दामोदर नर्मदाला शांत राहायला सांगतो, परंतु नर्मदाला कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं की आपण मीराच्या टीममध्ये होतो तेच योग्य होतं, कारण की मीरा अशा काही गोष्टी करत नाही आणि आपण जे काही करतोय ते चुकीचं आहे असं सुद्धा नर्मदाला वाटू लागतं. आणि इकडे मात्र मंजिरी विचार करत असते की हा मृतदेह नष्ट का होत नाहीये, कारण की अनेक प्रयत्न करून सुद्धा मंजिरी तो मृतदेह नष्ट करू शकलेली नसते. आणि मार्जरीने सुद्धा एक वेगळीच अट मंजिरीला घातलेली असते की तो जो मृतदेह तू घरात ठेवलेला आहेस तो कोणीही पाहता कामा नये, त्याला नष्ट करत असताना त्याच्यावर कुणाचीही नजर पडता कामा नये आणि जर त्याच्यावर नजर कुणाची पडली तर तो मृतदेह त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या चांगल्या शक्तीमुळे तो पुन्हा जिवंत होऊ शकतो. आणि त्यानंतर मात्र तुझ्या लक्षात सुद्धा येणार नाही मंजिरी, जर रुद्रकेतू हा पुन्हा जिवंत झाला तर तुझ्यासाठी ते खूप अवघड होऊन जाणार आहे, कारण की तुझ्या लक्षात येत नाही तुझ्याकडून घडलेली एक चूक मात्र तुझ्या अंताला कारण ठरू शकते. त्यामुळे लवकरात लवकर पाऊल उचल आणि आता कोणतीही चूक होऊ देऊ नकोस असं मार्जरीने मंजिरीला सांगितलेलं असतं. परंतु आपण पाहतो की इकडे मंजिरीला काहीच माहीत नाहीये की अंबिका परत आली आहे आणि मीराने तिला मुक्त केलेलं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की मीराने आता अंबिकाला मुक्त केलेलं असतं. जेव्हा मीरा अंबिकाबद्दल देवी आईजवळ रडत असते आणि तेव्हा मात्र तिथे असलेलं जलकुंड हे घेऊन त्यातलं पाणी घेऊन मात्र मीरा स्टोरूममध्ये ते पाणी शिंपडते, कारण की त्या जलकुंडामध्ये स्टोरूम दिसत असते. आणि त्यामुळे मात्र आपण पाहतो मीराला समजतं की आता काय करायचं आहे आणि त्यानंतर ते जलकुंडातलं पाणी मात्र मीरा स्टोरूममध्ये सगळीकडे शिंपडत असते. तेवढ्यातच तिथे अंबिका प्रगट होते, म्हणजे अंबिकाची मंजिरीच्या कैदेतून सुटका झालेली असते. आणि आता खरे डावपेच हे मंजिरीच्या विरोधात अंबिका आणि मीरा सुरू करतात. अथर्व सुद्धा तिथेच असतो. अथर्व मीराला बोलत असतो की मृतदेह आपल्याकडे नाही आहे,
परंतु तिथे अंबिका आलेली असते आणि अंबिका सांगते की नाही, मृतदेह या घरातच आहे आणि आपले बाबासुद्धा मला समजतंय मंजिरी यावेळेस नक्की हरणार आहे. कारण की अंबिका सांगत असते की मी तिच्या रूममध्ये गेल्यानंतर तिने तिथे रुद्रकेतूला ठेवलेला आहे, त्याच्याभोवती एक वेगळंच वलय निर्माण केलेलं आहे. परंतु मी तिला असं दाखवलंच नाही आहे की मी तिथे काही पाहिलं आहे, फक्त मी तिला तिथे बोलून आले आहे. तेव्हा मात्र मंजिरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती की मला रुद्रकेतू दिसू शकतो का, परंतु ते हे विसरून गेली आहे की मी एक आत्मा आहे आणि मी अशा वाईट आणि चांगल्या गोष्टींना सुद्धा पाहू शकते, आणि हे मात्र ती विसरलेली आहे असं मात्र अंबिका मीराला म्हणत असते. कारण की अंबिकाने रुद्रकेतूला आपण पाहतो की मंजिरीच्या रूममध्ये पाहिलेलं असतं. मंजिरीने त्याच्याभोवती एक वलय निर्माण केलंय की जेणेकरून त्याला कुणीही पाहू नये, परंतु जिवंत व्यक्ती जी असेल ती रुद्रकेतूला पाहू शकणार नाही. परंतु जो आत्मा असतील, ज्या आत्मा आहेत आजूबाजूला, ज्या वाईट शक्ती आहेत, त्यासुद्धा रुद्रकेतूला पाहू शकतात. आणि त्यातच एक असतं, ती म्हणजे अंबिका, आणि अंबिका मात्र सहजपणे रुद्रकेतूला पाहू शकते. मंजिरीचं वलय हे मात्र ती भेदू शकते, परंतु मंजिरीला या गोष्टीची कल्पना नसते. आणि अंबिका तिथे आली आहे हे पाहूनच मंजिरीला धक्का बसतो की तुझी सुटका कशी झाली, तुला कोणी त्या माझ्या कैदेतून सोडवलं. तेव्हा मात्र अंबिका सांगते, हे बघ मंजिरी, तू जे काही करतेस ते आत्ताच थांबव, कारण की तुझा अंत जवळ आहे, त्यातून तुला माफी मिळणार नाही आणि इथून निघून जा. परंतु मंजिरी म्हणते की आता माझं स्वप्न, माझं जे काही ध्येय आहे ते आता लवकरच पूर्ण होणार आहे, कारण की मीरा पुढे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे, कारण की लवकरच वेदासुद्धा मीराला सोडून जाणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र अंबिकाच्या डोळ्यात पाणी येतं. ती सतत म्हणत असते की तू वेदाला मध्ये आणून मीरावर असा डाव साधू शकत नाहीस, मीरा कधीच बाळाला जन्म देणार नाही आणि मी ते कधीच होऊ देणार नाही, असं मात्र अंबिका बोलून दाखवते. त्यानंतर मात्र मंजिरीच्या लक्षात येत असतं की जेव्हाही मीरा अंबिका वेगवेगळ्या असतात तेव्हा मात्र मीराची शक्ती ही कमी होते आणि ती काहीच करू शकत नाही. ती खूप त्या सगळ्यांमध्ये हैराण दिसून येते, कारण की जेव्हा अंबिका नव्हती तेव्हा मीराची काय अवस्था झाली होती हे मंजिरीने पाहिलं होतं. त्यामुळे मंजिरीच्या लक्षात येतं की लवकरात लवकर अंबिकाला कैद करणं, कवडीमध्ये कैद करणं, नाही तर तिला मुक्त करणं हेच महत्त्वाचं आहे. परंतु आता आपण तिला मुक्त करू शकत नाही, कारण की अथर्व हा विधी करणार नाही. आणि त्यानंतर मात्र आता मंजिरी ठरवते की अंबिकाला त्या कवडीमध्येच बंदिस्त करायचं, आणि हा तिचा विचार असतो. परंतु प्रेक्षकांनो, त्याच अगोदर जी गोष्ट अथर्व मीराला सांगत असतो की मी घराचा पूर्ण नकाशा पाहिला आणि मला काही गोष्टी आठवल्या, मला समजलं घराच्या मागच्या साईडला थोडी जागा होती आणि त्या जागेच्या पुढे मात्र तिथे एक जलकुंड होतं, परंतु ते जलकुंड नंतर बुजवण्यात आलं. मला असं वाटतंय की मंजिरीने तिथेच विश्व निर्माण केलं असणार. आणि तेव्हाच मात्र अंबिका म्हणते की मीरा, यावरून आपल्या एकच लक्षात येऊ शकतं की हे सगळं जे मंजिरीने विश्व इथे निर्माण केलंय आणि तिथेच आपल्याला आपले बाबा मिळू शकतात, असं मात्र आपण पाहतो अंबिका म्हणत असते. आणि प्रेक्षकांनो, इकडे मात्र मंजिरी हैराण असते की रुद्रकेतूचा मृतदेह हा ती नष्ट करू शकत नाहीये, मग मी काय करू, असं ती हैराण होऊन बोलत असते. जोपर्यंत आता मीरा तिच्या शब्दाला मान देत नाही, मीरा त्या सगळ्या गोष्टी करत नाही ज्या तिने करायला सांगितलेल्या असतात, जसं की आपण पाहतो की एका बाळाला जन्म द्यायचा असतो, आणि जोपर्यंत मीरा हे करत नाही तोपर्यंत मला रुद्रकेतूचा मृतदेह हा मात्र असाच लपवून ठेवावा लागणार आहे, कारण की मंजिरी तो नष्ट करू शकत नसते. आणि मार्जरीने सांगितलेलं असतं की जर ती रुद्रकेतूवर सकारात्मक शक्तींचा प्रभाव पडला तर मंजिरी तुझा खेळ संपवू शकतो, कारण की रुद्रकेतू पुन्हा जिवंत होणं हा तुझ्यासाठी अडथळा होऊ शकतो. हे मार्जरीने सांगितल्यामुळे मंजिरी घाबरलेली असते, संतापलेली असते. आणि इकडे मात्र मीरा अंबिका खूप खुश असतात, कारण की आता लवकरच जलकुंडापर्यंत पोहोचायचं आहे. आणि प्रेक्षकांनो, आपण पाहतो जलकुंड हा बुजवण्यात आला होता, परंतु आता त्याला पुन्हा तिथे तसं निर्माण करणं हे म्हणजे मंजिरीपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्यासारखं आहे. त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टी कशा होतील याचा विचार मात्र मीरा करत असते. परंतु अंबिका मात्र आता मीराला सांगणार आहे की हे सगळं मी पाहणार आहे मीरा, त्यामुळे याची तू काळजी करू नकोस. परंतु अथर्वला काय सांगायचं हा खूप मोठा प्रश्न हा मीराजवळ असतो की हे कोणी केलं. आणि त्यानंतर मात्र मीराला सांगावं लागणार आहे की अंबिका ही आपल्यासोबत आहे. अंबिकाची जी शक्ती आहे, पंचतत्वाच्या शक्ती ज्या अंबिकाला मिळालेल्या आहेत, आणि त्याच शक्तीच्या जोरावर आपण हा जलकुंड पूर्ववत केलेला आहे, हे मात्र आता मीराला सांगावं लागणार आहे.
प्रेक्षकांनो, घरामध्ये असलेलं मंजिरीचं हे षडयंत्र हे मात्र आणखीन पाहतो की अनन्याला कळालेलं नाहीये. माया नर्मदाला समजले, परंतु त्यांना फक्त ही गोष्ट खजिना पैसा यासाठीच मंजिरी करतीये हे असं वाटत असतं. परंतु यामागे असलेलं मोठं षडयंत्र हे मात्र कोणालाही माहीत नाहीये. ज्या गोष्टी मीरा आणि अंबिकाला माहीत आहेत त्या सगळ्याच गोष्टीपासून रामपुरे कुटुंब अभिज्ञ असतं. आणि तसेच अथर्वला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि त्यामुळे अथर्वसुद्धा मीराच्या काही गोष्टींवर मात्र संशय व्यक्त करत असतो. कारण की त्याला असं वाटत असतं की ही हे सगळं काही करत आहे आणि तरीसुद्धा मी तिची मदत करू शकत नाही आहे, तर मीराची मदत कोण करत आहे या गोष्टीवर सुद्धा अथर्वला चिंता वाटत असते. कारण की मीरा सुद्धा अशा काही मायावी गोष्टी जाणते का याची भीती मात्र अथर्वला वाटत असते. आणि जर या गोष्टी ती तिच्या वडिलांकडनं शिकली असेल तर तिला अडचण निर्माण होऊ शकते. आणि मला आता मीराला अडचणीत टाकायचं नाहीये, कारण की ती मंजिरी काहीही करू शकते याची कल्पना अथर्वला सुद्धा आलेली आहे. आणि त्याचबरोबर मंजिरीचा जो जुना खेळ होता आणि आपण पाहतो की वेदाला भद्र स्वप्नामुळे जे काही स्वप्न पडत होतं या सगळ्या गोष्टी आता मंजिरीवर फिरणार आहेत. कारण की स्वप्नामध्ये अंबिका स्वतः येऊन वेदाला समजवणार आहे हे आपण पाहणार आहोत. मंजिरीचा डाव तर उलटा पडलाच आहे, परंतु त्याचबरोबर रुद्रकेतूचा मृतदेह सुद्धा मंजिरी गमावणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो मंजिरीचा सुरू असलेला खेळ आता संपणार आहे, परंतु मंजिरीचा विश्वास आहे की ती हा खेळ जिंकणार. तर आता प्रेक्षकांनो, मंजिरीचा अहंकार जिंकणार का मीराची देवावर असणारा तिचा विश्वास हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.